आज सोमवार असल्यामुळे मी घटाला बेलाचीच माळ घातली होती आणि बेलाचे पानं मी आदल्या दिवशीच तोडून ठेवायला सांगितले होते ताईंना, त्यांनी त्या माझ्यासाठी तोडून ठेवले होते। तर आज होती 8वी माळ आणि आजचा कलर होता मोरपंखी, तर आम्ही दोघांनी पण मोरपंखी कलरचे कपडे घातलेले। त्यानंतर घटाची पूजा वगैरे जे काही नित्य सेवा नित्यपूजा आपली असते ते सगळे करून घेतली, जसं की माळ घालणं, पाणी घालणं, आरती करणं, नैवेद्य दाखवणं, दर्शन घेणं, दिवाबत्ती करणं, हे सगळं करून घेतलं। आणि आज पिल्लू स्कूलमधून आल्यानंतर माझी आरती झाली, ती थोडे उशिरा झाला होता आरतीला। त्यानंतर छान असा जय जयकार झाला देवीचा। उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय। आरती झाली, सर्व देवांना आरती दिली, त्यानंतर आम्ही सुद्धा आरती घेतली। आणि त्यानंतर मी आज फराळमध्ये ना थोडंसं वेगळं करावं म्हटलं काहीतरी, म्हणून मग मी जे पीठ आहे ना आपलं भगरीचं त्याच्यापासूनच ना असे धिरडे बनवणारे उपवासाचे, तर त्यामध्ये मी बटाटे घालत होते आणि बटाटे किसून घेतले मी या ठिकाणी। त्यानंतर मग हे किसलेले बटाटे धुवून घेतले आणि ज्या बाउलमध्ये घेतले तो बाउल छोटा झाला म्हणून परत दुसऱ्या मोठ्या बाउलमध्ये मी टाकले। तर बटाटे, भगरीचं आणि साबुदाण्याचं जे पीठ आहे आपण ज्यापासून भाकरी बनवतो ते, दही, शेंगदाण्याचं कूट, हिरवी मिरची आणि मीठ घालून मी बॅटर बनवून घेतलं। आणि त्या बॅटरचं असं थोडंसं घट्टसरच बॅटर बनवलं होतं, डोशासारखं पातळ नाही। आणि त्याचे असे धिरडे बनवून घेतले, तव्यावरच छान खरपूस भाजून घेतले आणि अशा पद्धतीने बनवले मी उपवासाचे धिरडे। तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये। तर असा होता माझा आजचा दिवस।